माणिकराव कोकाटे यांची शिक्षा रद्द करण्याची कोर्टासमोर मागणी करण्यात आलेली आहे। कोकाटेंच्या वकिलांकडून राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला या ठिकाणी देण्यात आलाय। बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचं म्हणणं चुकीचं असल्याचं कोकाटेंच्या वकिलांनी म्हटलेलं आहे। सत्र न्यायालयाने फसवणुकीची व्याख्या समजून न घेता निकाल दिल्याचंही कोकाटेंच्या वकिलांनी यावेळी युक्तिवादादरम्यान म्हटलंय। कोकाटेंच्या वकिलांनी मेडिकल रिपोर्ट कोर्टासमोर ठेवलेला आहे आणि याच विषयीचे सगळे ताजे अपडेट्स घेऊया। प्रतिनिधी धनंजय दळवी या क्षणाला आपल्या सोबत आहेत। धनंजय, या सगळ्या संदर्भातली सुनावणी आता होत असताना गेल्या अर्ध्या तासाच्या वर म्हणजे साधारणतः आता तासभर होत आलेल्या सुनावणी ही उच्च न्यायालयामध्ये सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि यामध्ये बनावट कागदपत्रांसाठी लावण्यात आलेले कलम जे आहेत त्या संदर्भात सुद्धा युक्तिवाद हा करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर बनावट सही जी आहे ती सुद्धा या ठिकाणी करण्यात आल्याचं जे आहे ते रवींद्र कदम यांनी न्यायालयामध्ये सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं। एकीकडे सगळं या न्यायालयामध्ये सुनावणी सुरू असताना जर आपण पाहिलं तर जो वॉरंट जारी केलाय किंवा नाशिक सत्र न्यायालयाने जे ऐकलंय त्या सगळ्या संदर्भात म्हणताना कोकाटे यांच्या वकिलांनी म्हटले की सत्र न्यायालयाने फसवणुकीची वाक्य समजून न घेता हा निकाल दिलेला आहे असं यावेळेस म्हणण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतं। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शिक्षा जी आहे तीच रद्द करण्याची म्हणजे जी अटक वॉरंट आहे किंवा जी शिक्षा ही नाशिक सत्र न्यायालयाने सुनावली होती ती रद्द करण्याची मागणी जी आहे ती आता कोकाटे यांच्या वकिलांकडून मुंबई उच्च न्यायालयामध्ये करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर ही जी आहे सगळी सुनावणी दरम्यान जी मागणी केली त्यावेळेस राहुल गांधी यांच्या प्रकरणाचा सुद्धा एक दाखला या सगळ्या प्रकरणामध्ये देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे एकीकडे हे सगळं सुरू असताना त्यांची तब्येत ही जी आहे ती प्रकृती त्यांची खालावलेली आहे आणि अशा सगळ्यामध्ये त्यांच्यामध्ये लीलावती रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे आणि त्या उपचारादरम्यान जी एंजिओग्राफी करण्यात आली सकाळी त्याचा जो अहवाल आहे किंवा त्याचा जो रिपोर्ट आहे तो सुद्धा न्यायालयामध्ये गुरु मांडण्यात आलेला आहे। आता तो रिपोर्ट जो आहे तो न्यायालयासमोर सादर करण्यात आलेला आहे आणि त्याच्या दृष्टिकोनातून एंजिओप्लास्टी ही करावी लागणार। जसं आपण सकाळपासून म्हणत होतो पहिला एंजिओग्राफी करावी लागते आणि त्याच्यानंतर जर ती पॉझिटिव्ह असेल तर एंजिओप्लास्टी करावी लागते। त्यामुळे त्या एंजिओप्लास्टी करावी लागणार असं डॉक्टरांचं म्हणणं आहे आणि त्या रिपोर्टमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचं मांडण्यात आलेलं आहे आणि तो रिपोर्ट जो आहे तो न्यायालयामध्ये सध्या सादर करण्यात आला।